नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. स्वागत आहे तुमचं मीराताई व्लॉगमध्ये. आता आपण तुम्हाला काय दाखवणार आहे मी आता? राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दुसरा भाग. एका रात्रीमध्ये बांधलेली बारव. अहिल्याबाई देवी होळकरांची एका रात्रीत बांधलेली बारव. आणि कामाला काहीच झालं नाही. ह्या बांधकामाला बघा कसं एकदम खणकर बांधकाम आहे. वाटतं का काय झालेलं? मुघलांच्या काळातलं. हा घोडदौड रस्ता इंदोर ते चोंडी. अहिल्याबाई होळकरांचं माहेर पण इकडे चोंडीला आहे. आपण आता नेक्स्ट टाइम त्यांच्या वाड्यामध्ये जाऊया व त्यांची माहिती घेऊया. म्हणतात मुघलांच्या जमान्यामध्ये इथे म्हणजे आमचे सासूची सासू त्यांना सांगायची, ते आमच्या सासूसुद्धा आम्हाला सांगायच्या की त्यांना इथे काही म्हणजे असं की स्वतःचा माल कुठे विकायची पण त्यांना सवलत नव्हती. कालच आमच्या घरी आमचे दीर आले होते, वरिष्ठ आहेत ते. त्यांना त्यांच्या आई सांगायची. ते आमचे दीर फार वरिष्ठ आहेत. ते स्वतः म्हणतात की त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला इतिहास आहे ह्या अहिल्यादेवी होळकरांचं. त्यांची इथं शेती आहे, रेकॉर्डला त्यांचं नावसुद्धा आहे अजूनसुद्धा. की ह्या बारवातलं पाणी कोणी कोणी उपसायचं पहिले. ह्याच्यात नंतर काही कालांतराने दिवस बदलले, मग लोकांनी ह्याच्यामध्ये मोटरी टाकल्या. ज्यांची ज्यांची नावं तिथे आहेत ना ते लोकांनी ह्याचं पाणी लोक शेतीला घ्यायचे. ह्या परिसरामध्ये जेवढ्यांची शेती आहे त्याचं उतार्यावरती अजून नाव पण आहे. अहिल्याबाई देवी होळकरांचे किमया, अहिल्याबाई देवी होळकरांचे उपकार गावोगावी आहेत. आपण काही सांगू शकत नाही जास्त. त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. कौतुकास्पद आहे महिलेचा इतिहास म्हटल्यावर. आणि ते आमचे दीर सांगत होते काल की त्यांच्या बहिणीचं लग्न होतं, म्हणजे आमच्या ननंदबाईचं. तर आमचे ननंद म्हणजे असं भावकीमध्ये आहे, मला तर वाटतं 80च्या आसपास असावा. आणि त्यांच्या आधीच्या म्हणजे त्यांना त्यांचे आईवडील किंवा असं आजी आजोबा सांगतच असतील पहिल्याचा इतिहास. तेव्हा ते सांगायचे लग्नाचा बस्ता जरी असं बाहेर जामखेडला वगैरे जाऊन खरडा, आष्टी अशी गावं आहेत ना आजूबाजूला शहर आहेत, तिथे पहिले बस्त्याला जावं लागत होतं त्यांना. लग्नाचा बस्ता जरी बांधला तरी ते मुघलांच्या सैनिकांना ते सगळं उघडून दाखवायला लागत होतं की आपण आणलंय काय, आम्ही चालवलंय काय. त्यांना त्याचे कर वगैरे काय वसुली करत होते. धान्य होते, धान्य जेव्हा पिकत होतं तेव्हा पण त्यांचे मुघलांचं राज्य होतं, तेव्हा पण मुघलांची जोरदमदाटी सगळे चालूच होते. ते स्वतः सांगतात आम्ही डोळ्यांनी बघायचो, एवढं काही स्वातंत्र्य नव्हतं त्यांना. आणि 5च्या नंतर तर शेतातसुद्धा कोणी राहायचं नाही, सगळे गावातच राहायचे. पहिले पूर्वी शेतामध्ये कोणी राहत नव्हतं. असं हे डोळ्यांनी पाहिलं, ज्यांनी डोळ्यांनी पाहिले, कानांनी ऐकले. डोळ्यांनी पाहिलेली व्यक्ती तर समजा आता नाहीच आहे, काहीतरी असतील क्वचित, पण ते जेव्हा सांगतात ना तेव्हा ते सगळं दृश्य असं डोळ्यापुढे उभं राहतं. असं वाटतं की आपण तो पिक्चर पाहतोय असं वाटतं तेव्हा. तर हा अशा प्रकारचा थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून बाहेर अजून काय दिसते का ते पाहते आणि मी तुम्हाला असंच सांगते. पहा बेडकांचा आवाज येतोय कुठेतरी ऐकायला. पावसाळ्यामध्ये ही बारव पूर्ण भरून अशी बाहेर वाहत होती, रस्त्यावर त्याचं पाणी जायचं असं पण लोक सांगतात. आता एवढा काय पाऊस काळच नाही की बारव वाहते. जेव्हा ही बारव पूर्ण भरून तुडुंब भरून ओसंडून जेव्हा वाहते ना तेव्हा समजायचं की हा भरपूर पाऊस पाणी आहे. आणि हे जे गाव आहे ना, इकडची जी गावं आहेत आजूबाजूची, पहिले ना 1 नंबर गावं होती. कुठल्याही म्हणजे त्या सांगतात बरं का, असा वरिष्ठ मंडळी सांगतात मिरच्या, शेंगा अप्रतिम म्हणजे इतके सांगा असं ओसंडून वाहत होते. भरमसाठ इकडे भरपूर पिकायचं. पाऊस काळा होता तेव्हा. आणि कुठल्याही गावाची जरा एखादी मुलगी जर द्यायची असेल ना तर ते म्हणाला कुठल्या गावाला की ह्या गावाला द्यायची, तर लगेच डोळे झाकून द्यायचे ना ह्या गावामध्ये भरपूर पिकत होतं. आता मध्यंतरी जरा काळ पावसामुळे झालं थोडंसं, पण आत्ता पुन्हा चांगलंच माझं गावही चांगलं आहे आणि अजूनही चांगलं पिकायला लागलेलं आहे. सगळ्यांचा पाऊस पाणी सगळे व्यवस्थित आहे आणि खूप सुंदर असं माझं गाव आहे. ऐतिहासिक गोष्टी माझ्या गावाच्या अवतीभोवती आहेत, त्या मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आपले हे मित्र आपल्याबरोबरच आहेत आहे. आता हे पिढी गेली, पण मी म्हणते आता तरुण मंडळी एवढी जल्लोषात आहेत ना, एवढी उत्साही एक्साइट आहेत ना, तरुण मंडळी नक्कीच मनावर घेतील आणि इथे पुन्हा
व्यवस्थित सुधारणा करतील. हे झाडं वगैरे असे काही येऊन देणार नाहीत. हे तर एकच आहे, अजून असे असतील कुठेतरी हे घोड्यांना पाणी पिण्यासाठी. काय भयंकर ऊन लागते बाहेर आणि आतमध्ये गेले इतकं थंड होतं. भैरवनाथाच्या मंदिरामध्ये फुल AC आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बारवाच्या आतमध्ये गेलो ना, चारी बाजूनी असं दगडी बांधकाम आहे, पण वरती मोकळंच आहे. वरती छत आहे, वरती आकाशाचं छत आहे, मंडप आहे आकाशाचा. आणि आतमध्ये गेले ना तरी एकदम थंड वाटत होतं. बिलकुल सुद्धा जाणवत नव्हतं की आपण उन्हामध्ये आहेत म्हणून. वरती रिकामा असून सुद्धा बरं का, फक्त चारी बाजू दगडांचा तो दगडांची किमिया चारही बाजूच्या, तरी एवढं थंड वाटत होतं. बघा बाहेरनं सुद्धा मुख दर्शन दिसतंय अंधार असल्यामुळे. बाहेरनं सुद्धा कसं मुख दर्शन दिसतंय बघा. अगदी त्याच्या दिव्यातल्या वाती सुद्धा इथून दिसतात बाहेरनं. आरेवाडी गाव पहा, आरेवाडी गावाचं नजारा. काय माणसं असतील हो ज्यांना ते धनाचे हंडे सापडले असतील. मी तर म्हणते कितीतरी पिढ्या त्यांना ते संपलंच नसणार आहे, संपणारही नाही त्यांनी. धनाचे हंडे काय म्हणजे काय थोडं आहे का, एवढे मोठे मोठे हंडे सापडायचे म्हणजे. बघा हे आरेवाडी हे गाव अजून पण इकडून काय काय निघतच आहे. हे सगळं ना पूर्ण हे गाव होतं. बघा हे ढिगारे मातीचे, जेवढ्या लोकांना धन सापडले आहे इकडे, संपूर्ण पांढरी माती आहे. आणि जेवढ्या लोकांना इकडे धन सापडलंय ना, ती एवढी लोक असं लोक म्हणतात वेडी झाली, बरबाद झाली. धन तर काय चांगलं असतं का हो, मिळालेलं धन असं कधी घेऊ नाहीये. आणि जेवढ्यांना लोकांना धन सापडले तेवढी लोक असं, त्या आता एका माऊलीने मला सांगितलं की बरबाद झाली, त्यांचं काही सुद्धा चांगलं नाही. इथून काही लोकांनी माती नेली खोदून, मी तुम्हाला नाही दाखवलं पलीकडच्या, बरंच माती खोदली, शेतात नेली असन, माती खोदून नेली शेतामध्ये. तो व्यक्ती अक्षरशः सुजलाय म्हणे. असं म्हणजे काहीच त्यांना रग नाही. हे बघा हे ढिगारे बिगारे दिसतात ना अजून काय काय. आता सगळं हे क्लिअर झालं. पहिले तर हे चिंचच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत असे ढिगार होते, वाडेचे वाडे वस पडले. मग ते गाव हरलं का काय काय माहिती, मला सांगता येत नाही. इथलं जे गाव होतं ते 7 ऋषी होते इथे, 7 ऋषींनी वसलेलं ते गाव होतं. 7 ऋषी होते इथे, 7 ऋषींचं हे गाव होतं. साधी सोपी गोष्ट नाही आहे, खूपच पवित्र असं हे स्थान आहे. आणि भैरवनाथ जे इथले मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवलं भैरवनाथ मंदिर, त्या भैरवनाथाला भेटायला जवळेश्वर महादेव, जवळेश्वर तो पण महादेवाचं आहे मंदिर आहे, जवळेश्वर ते इथे यायचे भैरवनाथाला भेटायला. आणि भैरवनाथाची कृपा सगळ्यावर हो, माझ्यावरही झालेली आहे, तशीच तुमच्यावर सुद्धा हो भैरवनाथाची कृपा. सप्ता दुपारचं जेवण. आत्ता बघा जेवणामध्ये काय आहे, बेसन भाकरी, बेसन भात आणि लापसी. दुपारची पंगत आहे. बघा वाडी मेंढरे कसे वाढतात. आज आपल्या सप्त्याचा पहिला दिवस आहे आणि काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजमाता यांचाही तुम्हाला काही भाग दाखवणार आहे. तर आज दिनांक शुक्रवार 24/5/2024. आजचे प्रवचनकार हरिभक्त परमपूज्य राजेंद्र महाराज किंबहुणे नान्नज. आणि आजचे कीर्तनकार हरिभक्त परमपूज्य राजेंद्र महाराज किंबहुणे नान्नज. अरे प्रवचनकार कीर्तन एकच आहे. आणि आजचा हरिजागर म्हणजे आज हरिजागर जवळा आधी हे मुंजेवाडी ह्या गावचा आहे. आणि दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 12 ते 1 भोजन, 1 ते 5 विश्रांती, 5 ते 6 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 8 भोजन, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन आणि 12 ते 4 हरिगजर. अशा प्रकारचं डेलीचं रुटीन आहे सप्त्याचं. दैनंदिन कार्यक्रम असं त्याला म्हणतात. आणि आमच्या गावामध्ये
सप्ताह जेव्हा असतो तेव्हा 7 दिवस सगळ्या गावकऱ्यांना जेवण असतं. नाश्ता, सकाळचा नाश्ता प्लस दुपारचं जेवण प्लस संध्याकाळचं पण जेवण तिकडेच असतं. तर ह्याचे दररोजचे अन्नदाते. तर आज शुक्रवार आहे. आज शुक्रवारी आज ज्या लोकांनी अन्नदान केलं त्या लोकांचं मी नावं वाचून दाखवते. श्री अरुण कसरे, अशोक मो कसरे, कानिफनाथ पागिरे, रामभाऊ भ पागिरे, कोंडीबा पागिरे, श्रीमती कसरे, श्रीपती कसरे, अशोक पागिरे, हनुमंत कसरे, दीपक संकुडे, दीपक सकुडेच होतं. आणि तात्याराम कसरे, धनंजय मते, गणेश मते, भरत ब मते, संजय कसरे, राजेंद्र कसरे, दगडू मते, भाऊसाहेब मते, गोरख मते, शरद मते, कानिपनाथ मते, गौतम मते, हनुमंत को मते, हनुमंत दाह मते, सुमंत मते, शांतीलाल मते व समस्त ग्रामस्थ मतेवाडी. ही जेवढे लोकांची मी नावं घेतली तेवढ्या लोकांचं आज अन्नदान आहे. त्या लोकांच्या पंगत असं आमच्याकडे 7 दिवस अशा प्रकारांचं सगळ्यांची म्हणजे वेगवेगळे लोक पंगत घालतात. तर आज जे तुम्हाला मी नावं वाचून दाखवली त्यांच्यातर्फे जेवण होतं. सकाळचा पोह्याचा नाश्ता होता आणि आता दुपारी बेसन भात का केला माहिती आहे का? लेट झालं असेल कारण का खूप 11 वाजले तरी कोणाचा पत्ता नव्हता. आचार्य वगैरे असं काय सुविधा नव्हती. लेट झालं ना आज. आचार्याला यायला उशीर झाला असेल मग कसं ठेवणार तसं. मग आपले ग्रामस्थ मंडळी आहेत की मग त्यांनी स्वयंपाक केला असावं. लापसी केलेली उत्कृष्ट लागते. उत्कृष्ट आणि एकदम चविष्ट लापसी होती. बेसन भातची तर बाती कुचावर आहे. आपल्याला तर तुम्हाला माहिती आहे आपण तर भातावरचे लोक. बेसन भात तर अगदी उत्तम. असे खूप छान असं चविष्ट असं बेसन झालेलं आणि भात आणि लापसी होती. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये काय आहे ते संध्याकाळी बघूया हरिपाठाच्या नंतर. राम राम हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 नाम गाठी के सजावलो ते नाम घेता पुकार पुंडलिकावर जायतो हरे तुकार पांडुरंग केरू प्रथम नमन सहकार्याने आणि हरिभक्तीपरायण वैराग्यमूर्ती हनुमानजी महाराज मते यांच्या मार्गदर्शनाने प्रतिवर्षाप्रमाणे होत असलेला हा सप्ताह वर्ष 32वे आणि या 32व्या वर्षातील पहिल्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा तुम्हा सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ महाराष्ट्रभूषण विश्ववंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचा त्यांच्या
गाथा या ग्रंथातील मंगलाचरण प्रकरणातील भगवंताचं दर्शन झाल्यानंतर भगवंताशी संवाद करणारा जगद्गुरूंचा अभंग परमार्थ अनुभव आहे. त्याच्यामध्ये अर्थ घडलेला आहे. काय अर्थ घडलेला आहे तर जीवनामध्ये प्राप्ती कशाची झाली हा विषय आहे. जागर होत आहे. श्री जागर. रात्रीचे 12:05 झालेले आहेत. कीर्तन झालं, भजन झालं. आता मी एवढ्यात आले, फ्रेश झाले. आता मी मीराताई तुमची रजा घेते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी आपली.